पोलिसांना 28 ऑगस्टला एक फोन आला। फोनवरून एक घाबरलेली तरुणी आपल्या मैत्रिणीची हत्या झाल्याचं पोलिसांना सांगत होती। तिच्या आवाजावरून ती धक्क्यात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। रक्तात माखलेल्या मृतदेहाशेजारी ती रात्रभर झोपली होती। पण रात्री सोबत झोपलेल्या आपल्या मैत्रिणीची हत्या कोणी आणि कधी केली या विचारानं ती आणखीन घाबरून गेली होती। नमस्कार, मी हर्षदा परब। फ्लॅट नंबर 741, दुसरा मजला, फर्स्ट ब्लॉक, SMV लेआउट, केंगेरी उपनगर, बेंगलुरू या पत्त्यावरून पोलिसांना फोन आला होता। पोलीस तिथं पोहोचले। बेडरूममध्ये पोलिसांना एका 25 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह बेडवर रक्तात माखलेल्या अवस्थेत आढळला। त्या तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केले होते। संपूर्ण बेड रक्तानं माखला होता। हत्या झालेल्या तरुणीचं नाव नव्याश्री, जी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायची। या हॅपी गो लकी तरुणीची तिच्याच घरात हत्या कोणी आणि का केली ही एक मिस्ट्री होती। शेजारी झोपलेल्या नव्याश्रीची हत्या झाली आणि तिच्या मैत्रिणीला ऐश्वर्याला याची चाहूल का नाही लागली? हत्या करणारी व्यक्ती अर्ध्या रात्रीत घराचा दरवाजा बंद असताना घरात कशी शिरली आणि नव्याश्रीची हत्या झाली तेव्हा आवाज झाला नव्हता की ऐश्वर्याला कळू नये अशा पद्धतीनं नव्याश्रीची हत्या झाली होती? नव्याश्रीची हत्या करून गुन्हेगार घराबाहेर कसा गेला असे अनेक प्रश्न नव्याश्रीच्या हत्येनं उपस्थित झाले होते। पोलिसांनी पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा माग घेतला। तपासात त्यांच्या हाती काहीही लागलं नव्हतं। ऐश्वर्याचाही पोलिसांनी मग जबाब नोंदवला। ऐश्वर्या आणि नव्याश्री एकमेकींच्या बालपणीच्या मैत्रिणी, एकत्र वाढलेल्या, दोघीही कर्नाटकाच्या शिवमोगा जिल्ह्यातल्या भद्रावती इलाक्यात राहायच्या। आता त्या दोघी बेंगलुरूमध्येच राहत होत्या। 3 वर्षांपूर्वी नव्याश्री किरण नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्या दोघांनी लग्न केलं। त्यानंतर नव्याश्री तिच्या नवऱ्याकडे म्हणजे किरणकडे बेंगलुरूमध्ये राहायला आली। त्यानंतर डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून तिनं करिअर सुरू केलं। पण अवघ्या काही दिवसातच किरण आणि नव्याश्रीमध्ये भांडणं होऊ लागली। भांडणं इतकी टोकाची व्हायला लागली की नव्याश्रीला तिच्या नवऱ्यापासूनच धोका वाटायला लागला होता। ज्या रात्री नव्याश्री आणि ऐश्वर्या रात्री एकत्र झोपल्या त्याच दिवशी सकाळी नव्याश्रीनं ऐश्वर्याला तिच्या घरी बोलावून घेतलं होतं। म्हणजे 27 ऑगस्टलाच ऐश्वर्या नव्याश्रीच्या घरी आली होती। सकाळी 9 वाजता ऐश्वर्याला नव्याश्रीनं त्या दिवशी फोन केला आणि घरी बोलावलं होतं। घरात सेफ वाटत नाही असं सांगत नव्याश्रीनं ऐश्वर्याला बोलावून घेतलं होतं। त्या दोघी त्यांच्या अनिल नावाच्या जुन्या मित्राशी बोलल्या, त्याला भेटल्या। नव्याश्रीला तिच्या स्वतःच्या घरात भीती वाटत होती याचंही आश्चर्य ऐश्वर्याला वाटत होतं। पण त्यामुळेच तिला ऐश्वर्या आणि अनिलशी बोलायचं होतं हे देखील ऐश्वर्यानं ओळखलं आणि त्यानंतर मग या तीनही मित्रांनी मिळून काही तास एकत्र घालवले। नव्याश्रीला काही सांगायचं होतं म्हणून मग ते तिघं बाहेर जेवले, एकत्र बसले, बोलले। साधारण 3 तास ते सोबत होते। नव्याश्रीला तिच्या नवऱ्याची भीती वाटत होती। किरण आणि नव्याश्री यांचे संबंध मागच्या काही महिन्यांपासून खराब झाले होते। किरण नव्याश्रीवर संशय घेत होता आणि नव्याश्रीला ते अजिबात आवडत नव्हतं। दोघांची यावरनं भांडणं व्हायची। अशाच एका मंगळवारी भांडणानंतर नव्याश्रीनं ऐश्वर्याला फोन करून बोलावलं आणि तिला झालेला प्रकार सांगितला आणि सोबत राहायला तिला सांगितलं, विनवणी केली। ज्या दिवशी अनिल, ऐश्वर्या आणि नव्याश्री भेटले, काही वेळ एकत्र घालवला, त्याच दिवशी ऐश्वर्या आणि अनिलने नव्याश्रीला पोलिसात जाण्याचा सल्ला सुद्धा दिला होता। पण पुढे काय झालं याच्याबद्दलची माहिती नाही। पण मात्र नव्याश्री आणि ऐश्वर्या त्या दिवशी घरी आल्या। दोघींनी रात्री ड्रिंक्स घेतलं, त्यानंतर दोघी झोपल्या। ड्रिंक्स घेतल्यामुळे ऐश्वर्या गुंगीत होती म्हणून तिला कदाचित काही कळलं नसावं असं पोलिसांना वाटतं आणि तसाच ऐश्वर्याचाही अंदाज आहे। पण तिनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिला नव्याश्री व्यतिरिक्त त्या खोलीत कोणी आले याची चाहूल सुद्धा लागली नव्हती। तिला माहितीही नव्हतं किंवा त्याच्याबद्दल तिचं नव्याश्रीशी बोलणंही झालं नव्हतं। सकाळी जेव्हा ऐश्वर्या उठली तेव्हा तिला बेड ओला वाटला। तिनं पाहिलं तर बेडवर रक्त होतं आणि त्या रक्तातच नव्याश्रीचा मृतदेह होता। ते बघून ऐश्वर्या घाबरली आणि तिनं पोलिसांना फोन केला। या प्रकरणात नव्याश्रीचा नवरा किरणवरच ऐश्वर्या आणि पोलिसांना संशय होता। पोलिसांनी किरणचा फोन ट्रेस केला आणि त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस करून त्याला पकडलं। त्या दिवशी किरणनं फक्त नव्याश्रीची हत्या केली नाही तर त्याआधी तिला खुर्चीला बांधून तिला टॉर्चर सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर तिची हत्या केली होती। इतकं सगळं झालं आणि अजिबात आवाज आला नाही ऐश्वर्याला। तिथं झोपली असताना सुद्धा किंबहुना त्या खोलीत असताना सुद्धा ऐश्वर्याला आवाज येत नाही याचा पोलिसांना आजही संशय आहे। पोलीस सध्या किरणकडून त्याने ही हत्या एकट्यानं केली की त्याच्याबरोबर या गुन्ह्यात आणखीन कोणी होतं का याची माहिती घेतायत आणि इतर पद्धतीनं सुद्धा तपास करतायत।